नमस्कार मंडळीनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. अच्छा ठीक आहे. आज आपण जातोय घट विसर्जनला, म्हणजे दादर चौपाटीला विसर्जन. मंडळीनो, आता आपण जातोय बस स्टेशनला आलो आहे आणि तिकीट काउंटरची इथं आलो आहे, कारण की तिकीट काढायचे ना आपल्याला. अच्छा हमको सिखा रिया. म्हणून मी तिकीट काउंटरची इथं आलो. तर तिकीट काढूया दादर तिथं, आपण आपल्या ट्रेनमध्ये बघू शकता. आपली ट्रेन आली आहे. आपण या ट्रेनमध्ये बसून आपण जाऊया दादरला. टॅक्सी करून आपल्याला जायचं डायरेक्ट दादर चौपाटीला. तिथे आपलं विसर्जन करायचं आहे घट. तर टॅक्सी भेटून नाही भेटत, चेक करूया आपण. डायरेक्ट जाऊया आपण, टॅक्सी शोधूया आपण. टॅक्सी दादर चौपाटी. सुनील आपल्याला टॅक्सी भेटली. आपल्याला जायचं आता दादर चौपाटीला. तर आता जाऊया जरा दादर चौपाटीला. मस्त आहे. मंडळीनो, आता आपण पोचलो आहे दादर चौपाटीला. तर आता आपल्याला जायचं आहे खाली, कारण की आता बघूया जायला देत आहेत काय. दिलं तर जायचं आपण. तिथं जायला तर जायचं, नंतर मग बघूया आपण. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आणि खालती जायला भेटलं तर बघूया, जाऊया. तर बघू, इकडनंच सोडून देऊ. तर मित्रांनो, आपण विचारलं पोलीस लोकांना जाऊया का आपण खाली विसर्जन. तर ते बोलले जावा, पण नीट विसर्जन करा. तर आता आपण विसर्जनला चाललो आहे. बघूया, पण आता जरा पुढे जाऊया. पुढे जाऊया तर बघू शकता गर्दी तर आहे. पाण्याचे लाटा तर भरपूर आहेत. ज्यांनी विसर्जन केले त्यांचं तर परत रिटर्न यायला लागलं. बघू शकता त्यांचा नारळ, परत हार, म्हणजे हे असं रिटर्न येतच आहे. तर आपण पुढे जाऊन विसर्जन करूया. आणि हे बघू शकता कबूतर पण आहेत. ते पण पुढे जाता जाताना आपल्याला ते घोडे दिसते, ते घोडे तुम्हाला दाखवतो. तर खूप हे भारी घोडे दिसायला पण चांगले. हा एक चॉकलेटीमध्ये तांबडा टाईप आहे, व्हाईट. आणि हा थोडा जरा वेगळा आहे, व्हाईट राखाडी कलर टाईप आहे हा. आणि पुढे एक व्हाईटमध्ये. तर जाऊया आपण पुढे जाऊया. घट विसर्जन करूया आणि बघूया. परत रिटर्न यायला नाही पाहिजे म्हणून आपण पुढे आलो. काय जणांनी तिथं विसर्जन केले, ते नारळ बहुतेक पुढे आलेत, म्हणून आपण थोडं जरा बोललो आपण जरा पुढे येऊन विसर्जन करूया. तर आता आपण हे विसर्जन करूया. घट विसर्जन केलेत बघू शकता, आपल्या समोर आहेत विसर्जन केलेले घट. तर ते लाटा भरपूर आहेत ना, त्यामुळे ते परत रिटर्न पाठी येत आहेत. तर जसे जसे लाटा कमी होतील ना
तसे तसे ते पुढे जात राहणार. आणि हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. त्या साईडला बोट आहे, ते म्हणजे बोट चालवत आहेत. आणि थोडं जरा भारी वाटलं की फर्स्ट टाईम विसर्जन केलं आहे, तर खूप भारी वाटतं. आणि पब्लिक पण आली आता हळूहळू, आता वाढत चालली आहेत माणसं पण. तर बघू आता हे काय काय येतं इथं रिटर्न परत. जशी थंड होईल लाटात, जशा थंड होतील तशा तशा त्या पाटी पाटी परत जातील त्या साईडला. चल पण थोडं 5-10 मिनटं थांबूया इथं आणि मग जाऊया आपल्या पुढच्या वाटचालीसाठी, म्हणजेच घरी. इकडं जरा बरं वाटतंय रोजच्या इकडे. आणि खूप म्हणजे लाटा आता थोडाफार जरा कमी झाल्या आहेत. तर जो आपण नारळ विसर्जन केलेले ते पुढे राहिलेत, तसे म्हणजे कॉर्नरला येत चाललेत आता हळूहळू. तरी बघूया आता काय ते विसर्जन आता आपण केलं आहे, काय काय बांधव येतील आणि ते काढतील. आणि इथं एक कबूतर. आणि थोडा मी असं ठरवलं की आपण आता चालत जाऊया, म्हणजे येताना पहिली आपण टॅक्सी केली ना, आता आपण बोलू घरी जाताना जरा चालत जाऊया. बघूया किती किलोमीटर लांब आहे आणि किती डिस्टन्स येतो, म्हणून आपण आता चालत आलो. तर आणि आपल्याला रस्ता पण माहिती आहे कुठून काय आहे आणि काय. तर तो जाऊया. जरा चालत जाताना जरा पब्लिक पण बघते. जाऊया पुढे पुढे. पोचलो आहे दादर स्टेशनला, म्हणजे थोडं 2 मिनटाचा अंतर आहे. पोचलं पण दादर स्टेशनला, पहिलं मार्केटला पोचलं. दादर स्टेशन तिकडे आहे, पुढं आहे. दादर स्टेशन तिकडे पाणी बिणी पिऊया, काहीतरी नाश्ता करूया, मग घरी जाऊया. आता आपण ट्रेनमध्ये आलो आहे, आपण डायरेक्ट घाटकोपरला जाणार आहे. भारी वाटलं की गाडीसोबत गेलो आणि गड विसर्जन केलं. पहिल्यांदा विसर्जन केलं आहे मात्र असेल खूप भारी वाटलं. म्हणजे वातावरण एकदम बरं. आपण डायरेक्ट आता घाटकोपर स्टेशनला भेटलो, तिकडेच आपला ब्लॉग एंड करू. आपण केला स्टेशन आहे, आपलं स्टेशन आहे. आपण डायरेक्ट तिकडं आपला ब्लॉग एंड करून घरी जाऊया. तर आताच आपण घाटकोपर स्टेशनला पोचलो. आपली वेगवेगळ्या रिक्षा पकडली घरी जायला. आणि जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भाई ने बोला करने का तो करने का. असेच नवीन ब्लॉग येत राहतील.